या प्रकारे कुर्ल्यातली ITI कॉलेजच्या पाठीमागची जागा तिथे काल वृक्षतोड करण्यात आली होती। आदित्य ठाकरे असा आरोप करतात की तुमच्या सांगण्यामध्ये वृक्षतोड करण्यात आली, ते स्विमिंग पूल तयार करायचं आहे। ते आदित्य ठाकरे साहेबांची चूक आहे। त्याने वस्तुस्थितीची कोणी माहिती दिली नाही आहे। तिथे कधीही स्विमिंग पूलचा प्रपोजल न होता तिथे फक्त देसी खेळाच्या मैदान करण्यासाठी आम्ही 6 महिन्यापूर्वी काम सुरू केला होता। ते काम जवळजवळ संपत आलं आहे। 13 ऑगस्टला अहिल्याबाई होळकरच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरचे पुण्य दिवशी आपण तिथे त्या ग्राउंडचा उद्घाटन करणार आहे। देसी खेळाची मोठी प्रतियोगिता आहे। ते ग्राउंडचे मागचे एरियामध्ये ती रोड आहे, तिथे कुठेही बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांना अतिक्रमण करून राहिलेलं आहे। आम्ही ते मागची रोड नाही काढली तर ते खेळण्यासाठी जे खिलाडी येणार आहे त्याने ITI मधून जाण्यावर लागेल, म्हणून आम्ही ते एक लहान पाय चालण्यासाठी रोडच्या निर्माण करण्याची आमच्या कल्पना आहे। आता ते जे आदित्य ठाकरेजीने सांगितला किंवा जे काय काल विरोध केला त्याच्या शिवसैनिकाने, ते देशी खेळाचा विरोध केला, रोहिंग्या बांगलादेशाचे प्रोटेक्शन केला, काय त्यांच्या मनामध्ये होतं त्याने माहिती आहे। माझ्या अतिशय त्यांच्यावर मी आज त्याने भेटलो, त्याने सांगितला की हा जे काही तुम्ही केलं ते चुकीचं आहे। अजून माझा एक सवाल आहे त्यांच्याकडे, ते छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावावर महाराष्ट्रामध्ये सर्व 25 वर्ष त्यांच्याकडे महानगरपालिका होती, एकही ठिकाणी त्याने देशी खेळाचं काय मैदान तयार केला का? आम्ही देशी खेळाचं मैदान तयार केला, कबड्डीचा, खो खोचा, जे ते शिवकालीन खेळ त्याच्या मैदान त्यांचा पण ते विरोध करत आहे। हा कितपत उचित आहे त्याने निर्णय करावा। अशा आहे की तुम्ही खेळाचं खरंच ती झाडं 9000 तोडली जाणार आहेत त्या खेळाच्या मैदानामध्ये। अच्छा आहे की त्याने कोणाने कल्पना आली असेल की स्वप्न आलं असेल त्याचा माझ्याकडे काही जबाब नाही। 9000 झाडं सोडून मी एकही झाड तोडणार ना होते। तिथे ऑलरेडी ग्राउंड तयार केलेलं आहे, फक्त मागेचे रोहिंग्या बांगलादेशी ते त्यांचे ते वास्तव भाडत आहे म्हणून ते तिथे एकच झाले होते। ते मागच्या रोडवर आम्ही ते ॲक्सेस घ्यायची होती, ते आमची जमीनवर आम्ही ॲक्सेस घेत होते, त्याने हल्लागुल्ला केला आणि सर्व ते रोखून ठेवला। म्हणजे JCB आलता त्या फक्त त्या क्षेत्रात जात होत्या किंवा तिथे ग्राउंडवर त्या जाणार होत्या? अरे तिथे काम सुरू आहे कन्स्ट्रक्शनच्या, तिथे देशी खेळाच्या मैदानाची तयारी सुरू आहे। मी DPDC फंड आणला, 6 महिन्यात काम सुरू आहे। काल त्याने कसा जाग आली ने काय केला त्याने माहिती आहे। तुम्ही आश्वस्त करताय की तिथे कुठल्याही प्रकारचे झाड तोडलं जाणार नाही? अरे पण झाड तोडले जाणार नाही, झाडले तोडणार जाणार होते कधी कल्पना नाही, कोण काय असा कोणाच्या मनामध्ये नाही आहे। तिथे देशी खेळाचे मैदान तयार केलं, कोण जाऊन बघा ना किती शानदार खेळ तयार मैदान केला। त्यांच्याकडे 25 साल महानगरपालिका होती, एकही देशी खेळाचं मैदान तयार केला का? आम्ही मागच्या वर्षामध्ये मोठ्या देशी खेळाचा आहे, ते छत्रपती शिवाजी महाराज खेळाचा 4 लाख विद्यार्थ्यांना भाग घेतला। आता 4 महिन्यापूर्वी परत पूर्ण महाराष्ट्रात ITI देशी खेळाचं काम केलं आम्ही करत आहे। ते कसा विरोधाचं काय कारण मला माहीत नाही त्याच्या मनामध्ये काय। मुंबईच्या कबूतरखान्याच्या विरोधात मुंबईकर आक्रमक झालेले आहेत, कारण अनेक आरोग्याचे प्रश्न जे निर्माण झालेले आहेत, जीवघेणा प्रश्न उपस्थित झाले, ते मॅटर आता कोर्टामध्ये गेले, कोर्ट योग्य निर्णय करतो। कबूतरखाने असावेत की नसावेत हे मॅटर कोर्टामध्ये गेले, कोर्ट योग्य निर्णय करतो। ऐसा आदित्य ठाकरे जी को वस्तुस्थिति की जानकारी नहीं है। कोई स्विमिंग पूल का कभी किसी के मन में कल्पना भी नहीं थी, पेड़ काटने का किसी के मन में स्वप्न भी नहीं था। वहाँ पर जो आदित्य ठाकरे जी को करना था वो काम हमने किया। 25 साल उनके पास महानगर पालिका थी, उन्होंने एक देशी खेलों का मैदान तैयार नहीं किया। नहीं, सारे बड़े बड़े मैदानों के ऊपर रोहिंग्या बांग्लादेशियों का कब्जा हो गया, तभी उनको कोई ध्यान नहीं आया। और जब हम वहाँ पर देसी खेलों को मैदान के जाने के लिए पीछे के रोड से जहाँ रोहिंग्या बांग्लादेशी अलग अलग इलाके में उसके आसपास झोपड़ी बना के रह रहे हैं, तब उन्होंने रात को क्या पता उनके लोगों को क्या वहाँ पे विरोध करने को आ गए। हम न पेड़ काटने वाले न स्विमिंग पूल बनाने वाले। जो पेड़ काटे गए हैं तो क्या मतलब जो पेड़ काटे गए वैसे ही लगाए जाएंगे वापस? ऐसा है कि ये तो भी किसी को सपना आ जाए, एक भी पेड़ काटा गया पहले जाके देखिए तो सही। वहाँ पर एक भी पेड़ नहीं काटा गया ना काटे, किसी के मन में सपना आ जाए उसका तो मैं क्या करता हूँ, वो जाके देखते सही कि कोई पेड़ काट रहा है क्या, कोई पेड़ कटने वाला है क्या, कोई पुल का प्लान है क्या करने वाले हैं। रोड बना रहे थे छोटी 8 फुट की पैदल आने जाने के लिए, जहाँ पर पेड़ नहीं, एक भी पेड़ नहीं कटने वाला है। जिस प्रकार से उनके जो झोपड़े हटाए जाने वाले, तो क्या उनको कहीं
अरे झोपड़े हमारे प्लॉट में नहीं है मैडम, झोपड़े पीछे वाले प्लॉट में कुछ ऑलरेडी रोड के ऊपर कब्जा है। हम ये यदि बना देते आने जाने के तो उनके कब्जे आगे बढ़ नहीं सकेंगे, ये जरूर होने वाला है। पुनर्वसन होगा कहीं पर उनका? ऐसा कुछ? चलिए, रोहिंग्याच्या संदर्भात तुमच्यावरच आवाज करतात ते की तुम्ही जो केंद्र सरकार आणि भाजप जबाबदार आहे. जास्त जास्त रोहिंग्या बांगलादेशी ज्यावेळी येते 2.5 सालाची त्यांची सरकार होती त्यावेळी महाराष्ट्रामध्ये आले, हा सत्य आहे। मी पालकमंत्री होतो त्यावेळी आम्ही मालवणीमधून 3 मोठे मोठे प्लॉट रिकामी करून घेतला। हा प्लॉट पण कोणाच्या मनामध्ये काय मला माहीत नाही, 25 वर्षातून हा प्लॉट रिकामी पडला होता। आम्ही तिथे देशी खेळाचे चांगले मैदान, महाराष्ट्रामध्ये नंबर 1 देशी खेळाचे मैदान तयार करून घेतले। त्यापेक्षा तुम्हाला अजून एक सांगू, मला काही आरोप करण्यावर करायचा नाही आहे। यावेळी त्यांची आदित्य साहेबांची सरकार होती त्यावेळी आमचे जे जालनामधची ITI आहे त्यामध्ये ते ITIवर कोणाने जाऊन आपले झोपडे उभे केले। जगे जगे ठिकाणी ITIवर जमीनवर कब्जाचा प्रकार सुरू होता, आम्ही ते सर्व थांबविला आणि आता ते हा ITIमध्ये त्यांच्या मनामध्ये काय मला माहीत नाही। मी परत सांगतो, एकही पेड़ काटण्याचा काय प्रयोजन नव्हता, काटणार पण नाही। स्विमिंग पूलच्या काही कल्पना पण नाही होती, करणार पण नाही। फक्त देशी खेळाचं मैदान आहे ते ऑलरेडी तयार झालं आहे।